नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर. जिल्हा वार्षिक योजनेसाठी 676 कोटींचा नियत व्यय मंजूर. जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्रांचं वितरण. पावसाळ्यापूर्वी बंधारे आणि पाझर तलावांची कामं पूर्ण करण्याचे आदेश. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. जत तालुक्यातील मोटेवाडी इथं धार्मिक कार्यक्रमादरम्यान भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 13 जण जखमी झालेत. जखमींवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उपचार सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसंच डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली. दुर्घटनेतील मृतांपैकी 4 जण महाराष्ट्रातील असल्याची माहिती देताना पालकमंत्री पाटील यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा केली आहे. तसंच जखमींच्या उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम आणि आदिवासी उपयोजना मिळून 676 कोटी 29 लाख रुपयांचा नियत व्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखीव ठेवण्याचे निर्देश दिलेत. गत आर्थिक वर्षातील निधीपैकी जवळपास 99.9% खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं. विकसित भारत 2047 अंतर्गत जिल्ह्याचा GDP वाढवण्यासाठी संतुलित विकासाची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. बैठकीत पाणंद रस्ते, जलजीवन मिशन, आरोग्य सुविधा, शाळांजवळील तंबाखू विक्री रोखणं, डॉग शेल्टर उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी खासदार, आमदार आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जत तालुक्यात बुधवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सायंकाळी 4 नंतर तालुक्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. खलाटी परिसरात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक मोठी झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. जत शहर परिसरात विजेचे खांब पडल्यानं सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीज नसल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. डफळापूर, एलदरी, सलमाळगेवाडी, रामपूर, बिरनाळ आणि कुंभारी परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला. उमराणी रोडवरील गोलर वस्ती भागात वादळी वाऱ्यामुळे 10 ते 12 घरांवरील पत्रे उडालेत. सुदैवानं जीवितहानी टळली असली तरी नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या 657 उमेदवारांपैकी 100 जणांना बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र आणि शिक्के वितरित करण्यात आलेत. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, बाळासाहेब यादव, तहसीलदार लीना खरात, सम्राट महाडिक आदी उपस्थित होते. शासनाच्या 3 फेब्रुवारी 2025च्या निर्णयानुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. महसूल मंत्र्यांच्या मान्यतेनंतर 23 मार्च 2026 रोजी 657 उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील बंधारे आणि पाझर तलावांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील यांनी दिलेत. बुधवारी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर, सावित्री रवी पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील 191 जल व्यवस्थापनांची कामं अपूर्ण असून निधी अभावी काही कामं रखडल्याची माहिती सभेत देण्यात आली. शासनाकडून निधी मिळेपर्यंत लोकसहभागातून निधी उभारून कामं सुरू ठेवावीत अशी मागणी सदस्यांनी केली. तसंच बसस्थानक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक प्रक्रियेबाबतही सभेत सूचना देण्यात आल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.